आज मी हे असं बोनलेस चिकन आणलं आहे आणि त्याचे आज असे कापं करून घेतलीत मी, कारण मला ते फ्राय करायचंय. दही, मीठ, हळद लावलंय. मी आलं लसणाची पेस्ट केली आहे. आलं लसूण भरपूर कढीपत्ता घातलाय आणि मिरची. आता ही पेस्ट याला छान मॅरिनेट करणार. हे बघा, ही अशी भरपूर अशी पेस्ट घेतली आणि याला छान ही लावून घेणार, कारण मला हे संध्याकाळी करायचं आहे ना. आता म्हणताना जेवढं ते छान मॅरिनेट होईल तेवढं त्याला टेस्ट छान लागते. आणि ही जी मी अशी कापं करून घेतली आहेत ती अशी काही फार पातळ अशी नाही आहेत. तर पातळ असलं की कसं आत लगेच मसाला मुरतो, ही तेवढी पातळ नाही आहेत. हे बघा, काही काही ठिकाणी जाड आहे जास्तच. तर ते व्यवस्थित मॅरिनेट हे झालंच पाहिजे. मॅरिनेट झाल्याशिवाय आम्ही नॉनव्हेज कधीच काहीच करत नाही. त्यापेक्षा मग मला ते न खाल्लेलं बरं वाटतं. आणि याच्यात मी थोडंसं लिंबू पण पिळलेलं आहे. मस्त मॅरिनेट करून झालेलं आहे. हे बघा, हे असे डबे सगळे भरून ठेवलेलं असलं की जसं पाहिजे तसं आपण काढू शकतो. सगळं एकत्र ठेवलं तर ते आपण काढ घाल फ्रीजमध्ये असं केलं की ते खराब होऊन जातं. आता एक पीस हा माझ्यासाठी ठेवलाय दुपारी जेवताना फ्राय करायला. हा माझा डबा आहे ना, खूप खूप जुना आहे. पेढे गाठी डबा असं काहीतरी म्हणतात ना याला. आणि मला तो खूप आवडतो. असं छोटूसा आहे. आमच्याकडे धुळ्याला आईकडे बऱ्यापैकी हे असेच डबे असायचे, छान एकदम. असं काय काय आपल्याकडे गोष्टी असल्या की आठवण होते ना छान. आणि मग त्याच्यात आपण रमतो, त्यामुळे दिवस पण आपला खूप छान जातो. आपण आनंदी उत्साही बनतो. हा पारकरांचाच डबा आहे. मला वाटलं माझ्या माहेरचा आहे की काय, आईकडचा. पण ठीक आहे, सासर माहेर आता असं काही गणित राहिलेलंच नाहीये. सगळं एक झालंय आता. पॅन छान आता गरम झालेला आहे आणि आता याच्यावर आपण ठेवणार आहे आपलं चिकनचं पीस. आणि तेल जास्त का नाही घातलं, कारण चिकन म्हणा मासे म्हणा यांना तेल सुटतं, म्हणताना तेल पेतानेच घालायचं. हे बघा कसं मस्त दिसतं. एक साईड फ्राय करून झाली की मी आत्ताच पलटली आहे. आणि 2 दिवसापूर्वी ना मला असं काहीतरी चमचमीत खावंसं वाटत होतं. मी नेहमी फिश करी जशी करते ना तशी ही नुसतीच करी केलेली आहे, ह्याच्यात काहीच नाहीये. तर ती आमटी आता मी जेवताना वापरणार. हा राईस सुद्धा ना मैत्रिणीच्या शेतातलाच आहे. आणि नॉनव्हेज बरोबर ना थोडासा चिकट चिकट राईस खायला खूप मजा येते. आता मी हे मस्त पैकी ह्याच्यावर ताव मारते, जास्त बोलत नाही बसत आहे, कारण मला भूक पण प्रचंड लागली आहे आणि तोंडाला पाणी सुद्धा खूप सुटलेलं आहे. आणि याची काय चव घेऊन सांगायला नको, एकदम विश्वास आहे. आता हे जे काय बनवते मी नॉनव्हेज ते माझं फर्स्ट क्लासच असतं. ओव्हर कॉन्फिडन्स नाहीये हा, हा नुसताच कॉन्फिडन्स आहे.